ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशनवरती करणार आहोत. खूप दिवस झाला अलर्ट मोशनवरती आपण व्हिडिओ बनवलेलाच नाही, त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशनवरती करणार आहोत. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, प्लस आणखी न्यू ट्रेंडिंग सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता, आणि व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या तोवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथं जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा, प्लस आणखीन आपले मटेरियल सुद्धा डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करायचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 व्हिडिओ आहेत हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशनचे, तर ते 2 व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आपण अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहेत. तर आजचा व्हिडिओ खूप युनिक होणार आहे. सर्वांनी व्हिडिओचा प्रिव्ह्यू तर बघितलाच असेल, युनिक तर होणारच आहे, प्लस आणखी न्यू ट्रेंडिंग सॉन्ग आहे. तर त्या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण एडिट करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. तर आता सिंपल काय करायचं, आपल्याला बिटमार्क प्रीसेट आहे ती इम्पोर्ट करून घ्यायची. तुम्हाला प्रीसेट कुठे मिळणार आहे, तर प्रीसेट आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळणार आहे, तिथून जाऊन इम्पोर्ट करा. जर बाय चान्स तुमची प्रीसेट इम्पोर्ट झाली नाही तर सिंपल काय करतो, मी XML फाईल देतो, तर XML फाईल इम्पोर्ट करून घ्या. सिंपल काय करायचं, आपल्याला आपली जी प्रीसेट आहे ती प्रीसेट ओपन करायची आहे. आता प्रीसेट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काहीसे आपलं प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर आता सिंपल काय करायचं, प्रीसेटमध्ये तुम्हाला सगळं इफेक्ट वगैरे सगळं दिलेलं आहे. बाकी आता फक्त ॲडजस्ट करून घ्यायचं, सगळं ॲडजस्ट करून तुम्हाला सांगतो विषय कसा करायचा कसा नाही. सिंपल याचं आपल्या 1 नंबरच्या ग्रुपपाशी, तर काही ग्रुप आहेत अशा प्रकारे ग्रुप तुम्हाला बघायला मिळतील. तर 1 नंबरच्या ग्रुपपाशी यायचं आहे. तर 1 नंबरच्या ग्रुपपाशी आल्यानंतर काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. सिंपल फक्त काय करायचं, आपल्याला यामधले फोटो चेंज करायचे. तर खालचा फोटो आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलरने फिलवरती जायचं आहे. तर इथं अशा प्रकारे नाव येईल किंवा नंबर येईल, यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला जो कोणता फोटो ॲड करायचा आहे, जर तुम्ही पर्सनल स्वतःचे फोटो यूज करणार असतात तर चांगली गोष्ट आहे. अदरवाईज तुम्हाला जो कोणता फोटो ॲड करायचा आहे तर फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिंपल टच करायचं फोटोवरती अशा प्रकारे, आणि इथं प्लसचा आयकॉन आहे बघा, यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला फोटो एकदम बरोबर इथं आपला इथं एकदम बरोबर ॲडजस्ट होऊन जाणार आहे, काही न करता. सिंपल अशाच प्रकारे काय करायचं, सगळ्या आपल्याला ग्रुपवरती जायचं, एडिट ग्रुपवरती जायचं, फोटोवरती क्लिक करून फोटो आपला फक्त चेंज करून घ्यायचा आहे. इतकंच मित्रांनो, एक काम करून घ्या, काही सुद्धा अवघड नाही आहे. तर आपण काय करायचं, सगळं तुम्ही फोटो ॲड करून घ्या, कारण जर मी एक जर फोटो तुम्हाला दाखवत बसलो तर आपला टाईम खूप होणार आहे. तर सिंपल काय करायचं, अशा प्रकारे सर्व ग्रुपमध्ये फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. सिंपल इतकं तर सांगितलेलं आहे तुम्हाला, तर ग्रुपमध्ये फोटो ॲड करायचे. बाकी इकडचे सुद्धा ग्रुप आहेत, यामध्ये म्हणजे हा लास्टचा ग्रुप आहे, या लास्टच्या ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घ्या. सिंपल आता काय करायचं, म्हणजे हे काय ग्रुप आहेत, तर ह्या सुद्धा ग्रुपला सांगतो तुम्हाला कसे ॲड करायचे आहेत. सिंपल एडिट ग्रुपवरती जायचं, परत खालच्या फोटोपाशी यायचं, कलर आणि फिलवरती जायचं, परत नावावरती क्लिक करायचं, परत फोटोवरती क्लिक करायचं. समजा तुम्हाला हा तुमचा फोटो आहे, फोटो चेंज तर होणारच आहे. तर जसा फोटो आहे तसा फोटो काय करायचा, आपल्याला इथे टाकून द्यायचा आहे, काहीच करायचं नाही. काय करायचं, जसा फोटो आहे तसं टाकून द्यायचा फोटो, म्हणजे फोटो आपला बरोबर ॲडजस्ट होऊन जाणार आहे ऑटोमॅटिकली. जर बाईकच ॲडजस्ट झाला नाही तरी पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्याला. तर माझ्या मते ॲडजस्ट होऊन जातो बरोबर. बघा हे बघा लाईनीनेच येऊन चाललेला आहे, हो का, अशा प्रकारे. तर आणखीन एक तुम्हाला फोटो घेऊन दाखवतो, म्हणजे आपलं कन्फर्म होईल, नाहीतर कसं तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ नये. सिंपल आपण बघूयात, हा सुद्धा एक फोटो ॲड करू. तर हा बघा फोटो बरोबर येत आहेत, 3 फोटो बरोबर बसलेले आहेत आपले, म्हणजे एकदम लाईन नाही, अशा प्रकारे. हे बघा. तर अशा प्रकारे काय करायचं मित्रांनो, हे आपले फोटो आहेत,
ते फोटो ॲड करून घ्यायचे. सिम्पल अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या. फक्त तुम्हाला फोटो चेंज करायचे, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. एकदम सोपं तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. आणि बाकी आता इकडचं बघूयात आपण या ग्रुपकडे. या ग्रुपला आपल्याला कस्टमाइज करायचे. कसं कस्टमाइज करायचं कसं नाही सगळं बघायचं आणि हे सगळं व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. तुम्हाला व्हिडिओ काय घाईमध्ये सांगत नाही आहे, एकदम सावकाश व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ समजणार आहे. तर आता सिम्पल काय करायचं, ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपवरती जायचे. सिम्पल आता वरचा जो रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. इथं आल्यानंतर काय करायचं, खाली रोटेटचं ऑप्शन आहे, रोटेटचं ऑप्शन कशी यायचं आहे आणि स्टार्टिंग कशी यायचं आहे ते की द्यायची, एंडिंग कशी यायचं इथे की द्यायची. सिम्पल काय करायचं, याला एक -90 डिग्री रोटेट करून घ्यायचं. किती, -90 डिग्री. ओके. अशा प्रकारे. बाकी असं सोडून द्याल, काही सुद्धा विषय आहे. बरोबर आपले की बघा अशा प्रकारे रोटेट होणार आहे सॉन्गनुसार. म्हणजे आपण कमी रोटेट केलेलं आहे. जर तुम्हाला जास्त रोटेट करायचं असेल तर जास्त रोटेट करून घेऊ शकता. बट आपलं सॉन्ग थोडं नॉर्मल आहे, DJ वगैरे नाही, त्यामुळे याला असं स्मॉल म्हणजे कमी ह्याच्यात चांगलं दिसणार. ओके. समोरच्या ग्रुपपाशी यायचे, परत एडिट ग्रुपवरती यायचे, परत वरचा जो रेक्टँगल आहे रेक्टँगलवरती क्लिक करायचे, परत मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे, इथं रोटेटवरती यायचं आहे, परत स्टार्टिंगला एक की द्यायची, एंडिंगला एक की द्यायची. आता काय करायचं, याला +90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. +90. ओके. -+, अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं. काय सुद्धा नाही करायचं, फक्त मायनस आणि प्लसवरती क्लिक करून याला रोटेट करून घ्यायचं आहे. स्टार्टिंग की द्यायची, एंडिंग की द्यायची. आता याला मायनस करायचं, रोटेट 90 डिग्री. ओके. अशा प्रकारे जे एकदम सोपं आहे. तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आता इथं मायनस केला आहे आपण, इथं प्लस करून टाकायचं. काय करायचं, प्लस आणि मायनस, फक्त इतकंच करायचं. बाकी ग्राफ वगैरे काही करायची गरज नाही मित्रांनो. तर हे बघा अशा प्रकारे हे कसा आपला व्हिडिओ चालताना भारी दिसणार आहे, दुसरं काही नाही. रोटेटचा विषय असा आहे, जे चेंज होणार आहे त्याचा अँगल जो आहे ते अँगल चेंज होणार आहे. ओके. तर हे बघा अशा प्रकारे 90 डिग्री रोटेट करून घ्यायचे. तर मला वाटतं सगळे आपले जे ग्रुप आहे ते झालेलेच आहेत. ओके. हे बघा अशा प्रकारे, हे बघा दिसते का भारी. म्हणजे तुम्हाला आत्ता कळणार नाही, थोडं आपण आणखीन त्याला ॲनिमेशन वगैरे ॲड करायची, त्याच्यानंतर तुम्हाला 100% सांगतो व्हिडिओ एक नंबर होणार आहे. तर आपण याला रोटेट तर ॲड केलेले आहेत. तर सिम्पल परत आता ग्रुपवरती क्लिक करायचे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचे, स्टोक म्हणजे इथं ॲड बॉर्डरवरती क्लिक करायचे. इथं ऑलरेडी व्हाईट कलर येणार आहे, फक्त साईज वाढून घ्यायची आहे, फक्त साईज वाढवायची आहे. खालती यायचं आपल्याला शॅडोवरती, शॅडो इनेबल करायचा आहे. तर शॅडोचा कलर मी ऑलरेडी रेड सिलेक्ट केलेला आहे. फक्त काय करा, तुम्ही चेंज करून घेऊ शकता, साईज वगैरे वाढवून घेऊ शकता. साईज वाढवायचीच आहे, कारण मी तुम्हाला असं देणार नाही, कारण प्रॉपर शिकवायचं म्हणल्यावर प्रॉपर शिकावं लागतं मित्रांनो. ओके. परत 2 नंबरचे ग्रुप कसे यायचे, परत बॉर्डर आणि शॅडोवरती यायचे, परत ॲड बॉर्डरवरती यायचे, परत साईज वाढवायची बॉर्डरची, परत काय करायचं, शॅडोवरती यायचे, स्टोक इनेबल करायचं आहे. तर अशा प्रकारे शॅडो आपली ॲड होणार आहे. साईज शॅडोची वाढवून घ्यायची आहे. आता याचे समोरचे ग्रुप कशी, परत ॲड बॉर्डर, परत बॉर्डरची साईज वाढवून घ्यायची आहे, परत स्टोक इनेबल करून कलर चेंज करायचा आहे. स्टोकची साईज आपल्या शॅडोची साईज वाढवून घ्यायची आहे. सिम्पल. हे बघा अशा प्रकारे, जे शॅडोनं खूप भारी दिसतो ग्लो, दुसरं काही विषय नाही. तर 5 नंबरच्या याच्यापाशी यायचं आहे, ग्रुपपाशी, सॉरी ग्रुपच्या मध्ये जायचं नाही बरं का आपल्याला, ग्रुपच्या वरच. हे बघा परत तिथंच जातं आहे, तिथं लक्षात नाही होत. तर इकडे शॅडो केली, लास्टच्या फोटोला शॅडो आणि बॉर्डर ॲड करायची. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे तुम्ही कोणताही कलर ठेवा, कलरचा काही विषय नाही, भारी दिसतो याच्यावर कलर. तर आपण शॅडो आणि बॉर्डर ॲड केलेले, तर यांना आपण ॲनिमेशन्स ॲड करून घेऊयात लगेच, काहीच तर टाईम लागत नाही ॲनिमेशनसुद्धा ॲड करायला. सिम्पल ग्रुपवरती क्लिक करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती यायचं. इथं आल्यानंतर काय करायचं, इथं एक की द्यायची आहे, सेंटरला की द्यायची मित्रांनो, आणि एंडिंगला की द्यायची आहे. तर अशा प्रकारे काय करायचे, 3 की आपल्याला ॲड करायचे, 3 कीज. तर काय करायचं, याला आपल्या हिशोबाने अशा प्रकारे तुम्हाला जिथं पाठवायचं आहे, ज्या अँगलला पाठवायचं तिकडं याला पाठवून द्यायचं. अशा प्रकारे जिथपर्यंत तो आपला फोटो आहे तो फोटो दिसता कामा नये. परत सेंटरला इथं येऊन दिसणार आहे, परत एंडिंगला यायचं आहे, परत याला ज्या अँगलला आपण पाठवले, जिकडं अगोदर ऑलरेडी फोटो आहे तिकडे त्याला पाठवून द्यायचं. ओके. अशा प्रकारे सिम्पल दोन्ही कीच्या मध्ये यायचं आहे. फर्स्टमध्ये ग्राफवरती यायचं आहे, दोन्ही ग्राफ अशा प्रकारे वरती सेट करायचं आहे.
समोरच्या याच्या 2 कीच्या सेंटरला आणि दोन्ही ग्राफ जो आहे तो अशा प्रकारे खालती ठेवायचा आहे. इकडे ग्राफ वरती, इकडे ग्राफ खालती. ओके, लक्षपूर्वक बघा. इथून थोडा आता अवघड आहे व्हिडिओ. तर हे बघा, असा आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे येणार आहे. तर याच्या आता समोरच्या ग्रुपपाशी परत काय करायचं, आता मन ट्रान्सफरवरती यायचं आहे. परत स्टार्टिंग की, एक मिडल की द्यायची आणि एंडिंगला की द्यायची. ओके, आता आपण लेफ्टला अगोदरचा फोटो लेफ्टला पाठवला होता, तर हा फोटो आपण आता राईटला पाठवून देऊयात. तर अशा प्रकारे बघा, फोटो फक्त आपल्याला दिसता कामा नाही. परत एंडिंग केला यायचे, परत हा फोटो परत पाठवायचा. हे बघा, तर अशा प्रकारे परत दोन्ही कीच्या सेंटरला यायचे. परत त्याचा ग्राफ वरती सेट करायचा, समोरील ग्राफ खालती सेट करायचा. इतकंच, काही सुद्धा अवघड नाही आहे. आता आपण दोन्ही फोटो वरती पाठवलेले आहेत. परत 3 कीज द्यायचे आहेत, स्टार्टिंग की, एंडिंग की आणि मिडल की. स्टार्टिंग की पाशी यायचं आहे. आता हा जो फोटो आहे हा फोटो आपण खाली पाठवून देऊयात अशा प्रकारे. एंडिंगला येऊन परत खाली पाठवायचं आहे. परत याचा ग्राफ सेट करायचा आपल्याला, समोर वरती, लास्टला खालती. तर आता राहिले 2 फोटो. आपण या दोन्ही फोटोला पटकन आपण जो आपलं हे आहे ग्राफ आहे तो आपण देऊन टाकूयात. सॉरी, ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन देऊन टाकूया. आता इकडे याला लेफ्टला पाठवून, परत एंडिंगला येऊन याला परत लेफ्ट. ओके, प्रॉब्लेम वाईज व्हिडिओ इज व्हेरी सोपा आहे. काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. आणि समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर बिनधास्त कमेंट करा. तुम्हाला कमेंटचा रिप्लाय अर्ध्या घंट्याच्या अगोदर मिळून जाते, इतकं मला माहिती. बट कधी कामात असल्यावर नाही देऊ शकत. बट मला जशी कमेंट दिसली तशीच मी रिप्लाय देतोय. खूप जणांना मी रिप्लाय आज देण्याचा प्रयत्न करतोय. तसंच मित्रांनो, कारण तुम्हाला माहीत असतंय, मला पण माहिती आहे अडचणी कशा येतात कसं नाही. माणूस गोंधळून जातो खूप. काही विषयच नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण याचं ॲनिमेशन सेट करूयात. कोणी ग्राफवरी इकडे आली. तर ही बघा, आपले जे ॲनिमेशन आहेत ते अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहेत. सिम्पल. तर आता एक काय करूयात, आपण यांना बघूयात. तर अशा प्रकारे आपण सगळ्या जे ग्रुप आहेत ते ग्रुपला आपण ॲनिमेशन ॲड केलेले आहेत. तर आता काय करायचं मित्रांनो, आपण आपले जे लिरिक्स आहेत ते लिरिक्स लिहून घेऊयात. सिम्पल, प्लसवरती क्लिक करायचे, टेक्स्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्यानंतर आपला जो टेक्स्ट आहे पहिला, काय करत सोपं तुम्हाला सांगतो एक सोपी गोष्ट. सिम्पल आपल्याला क्रोमवरती यायचं, नाही तर अदरवाईज तुम्ही दुसरं कोणतं पण ब्राउझर यूज करू शकता. सिम्पल काय करायचं, ब्राउझरवरती यायचं आहे, ओपन करायचं आहे. म्हणजे जे आपलं नाव आहे, गाणं आहे, मन धावतया, याचं लिरिक्स आपण सर्च मारून घेऊयात. ओके, लिरिक्स सर्च मारल्याच्यानंतर सिम्पल लिरिक्स ओपन होतील अशा प्रकारे. बघा, लिरिक्स इथंच कॉपी करूयात. आपला जो आहे कुठं आहे, हा आहे, धडधड उसरणा. तर इथपर्यंत आहे मित्रांनो. इतके लिरिक्स जास्त काय नाहीत, बट तेच ना, डायरेक्ट कॉपी पेस्ट करून टाकूयात. आता तानच नको लिहायचा, ही काय कॉपी होत नाहीये. हां, कॉपी झालेला आहे. तर आपण लगेच डायरेक्ट कॉपी पेस्ट काम करूया, तानच नको. इकडून फक्त पेस्ट करून द्यायचे. तर काय करायचं, आपले लिरिक आहे ते लिरिक अशावर पेस्ट करायचे. खालचे जे लिरिक्स आहे आपण कट करून घेऊयात. ओके, खालचे लिरिक्स डायरेक्ट कट करण्यात येतील का कॉपी कट काहीतरी करून घेऊयात. ओके, सिम्पल. ही बघा, अशा प्रकारे कटच करून टाकायचं सोप्या आणि अशा प्रकारे ठेवायचं. वरी कलरवरती क्लिक करायचं आहे, कलर याचा व्हाईट ठेवायचा आहे. फॉन्ट आपल्याला काय करायचं, शरद 76 रेग्युलर SP फॉन्ट आहे, SP भाऊचा आहे. तर हा फॉन्ट यूज करायचा आहे. ओके, आणि मग ट्रान्सफरवरती याचे जे रिसाईज करून घ्यायचे. रिसाईज केल्याच्यानंतर याला अशा प्रकारे ठेवायचं. इथं ठेवल्याच्यानंतर काय करायचं, बॅकला यायचं आहे. परत मग ट्रान्सफरवरती यायचं. एक स्टार्टिंग की द्यायची आहे, एक सेंटरला की द्यायची आहे आणि याची अशा प्रकारे लेंथ वाढून घ्या इथपर्यंत आणि एंडिंगला एक की द्यायची. ओके, अशा प्रकारे 3 की द्यायचे आहेत मित्रांनो आपल्याला. स्टार्टिंग की पैसे यायचं आहे, याला काय करायचं, अशा प्रकारे खालती घ्यायचं आहे आणि याला डायरेक्ट एंडिंग केला येऊन याला अशा प्रकारे खालतीच घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे याला खालतीच घ्यायचं आहे. बहुतेक थोडी की दिसणार नाही आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे याला खालतीच घ्यायचं आहे. आता दोन्ही कीच्या सेंटरला यायचं आहे, ग्राफचा वरती ठेवायचा आणि याचा ग्राफ खालती ठेवायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे सिम्पल काय करायचं आहे, याचं आपल्या याच्या लिरिकवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती यायचं आहे.
तर इथे आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे फेड इन आउटचा. तर सिंपल हा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि इनची लेंथ आहे 60 सेकंड ठेवायची आहे. ओके, आणि आउटची सुद्धा लेंथ 60 सेकंड ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इतकेच ठेवून घ्यायचे. आता काय करायचं, हाच टेक्स्ट आपल्याला टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथं लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे. समोरच्या बिटपाशी यायचं आहे, हाच लेअर पेस्ट करायचं आहे. परत टाईम अँड ड्युरेशनवरती येऊन याची लेंथ कट करायची. ओके, लेंथ टाईम अँड ड्युरेशनवरती येऊन कट करायची आहे मित्रांनो, इतकं लक्षात घ्या. नाहीतर आपलं जो ट्रान्झॅक्शन आहे थोडंफार चुकल, दुसरं काही विषय नाही होणार. तर अशा प्रकारे आपण जितके आपले लिरिक्स आहेत त्या लिरिक्स आपण पेस्ट केलेले आहेत. तर सिंपल आता काय करायचं, हे लिरिक आपल्याला कॉपी करून ॲड करायचे, तर म्हणजे एडिट करून घ्यायचे. ओके, तर जी काही लिरिक आहे त्या लिरिक्स आपण लिहून घेऊयात, नाहीतर ते पेस्ट केले आहेत पेस्टच करून घेऊ. तर हे बघा अशा प्रकारे आहेत. तर वरचा लिरिक आपण कट करून घेऊयात लगेच. तर काय आहे हा लिरिक, अशा प्रकारे लिरिक आहे हा, हुर बी सरना. सिंपल याला अशा प्रकारे डॉट द्यायचे आहेत. आता काय करायचं, समोरच्या लिरिकवरती यायचं आहे, परत एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. हा जो पहिला आहे तो कट करायचा आहे, तो जे आपले होते ते पेस्ट करायचे. अगोदर वरचे कट करून घ्यायचे आहेत. सिंपल, खालचे आपण लगेच कट करून घेऊयात. जो काय आहे त्यात तो खोडं एका जागी. सिंपल कट करून घेऊयात आपण. अशा प्रकारे डॉट द्यायचे आहेत, वाटलं असं थोडं मोठं करून घ्यायला. सिंपल अशा प्रकारे. आता यायचं आहे समोरच्या लिरिकवरती, परत एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचे. परत हा जो पहिले होते ते पेस्ट करायचे आहेत आपल्याला. कोणता आहे आता समोरचा लिरिक तर लिहून घ्यायचा आहे, कुठंच ठरना. सिंपल याला असे डॉट द्यायचे आहेत आणखीन अशा प्रकारे. सिंपल समोर यायचं आहे समोरच्या टेक्स्टवरती, परत एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. हा एडिट टेक्स्ट करून घ्यायचा आहे, लास्टच आहे काय आहे तो. ओके, अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे ठेवायचे आपल्याला. म्हणजे आपण आपले एक 75% तर काम झालेलंच आहे मित्रांनो. थोडंफार आपला व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो, पण व्हिडिओमध्ये सगळी आपली माहिती होणार आहे. ते मला काय करायचं, आता समोर यायचं थोडं. इकडं तर आपण फोटो चेंज करायला तुम्हाला सांगितलेले आहेत, बाकी इकडे काय करायची गरज नाही, छेडाछेडे. आता याच्या समोर एकदम ह्याच्या तर इथे तुम्हाला 2-3 इफेक्ट दिलेले आहेत. काय करायचं, आता हा जो फोटो आहे डायरेक्ट फोटोवरतीच क्लिक करायचे, लेयर्सवरती यायचे, कॉपी लेअरवरती क्लिक करायचं, समोर यायचं आहे. आता आपलं जे बीट आहे ते बीट वाईज हा जो फोटो आहे तो स्प्लिट करून घ्यायचा. ओके, अशा प्रकारे फोटो पेस्ट करायचा आहे, फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर मग डायरेक्ट इफेक्टसुद्धा पेस्ट केले असते तसं पण जमलं असतं, पण जाऊ दे, आपण डायरेक्ट आता फोटोज पेस्ट करून देऊयात. सिंपल. तर अशा प्रकारे एकदम पटपट आपण फोटो पेस्ट करून देऊयात. तर हे बघा आपले फोटो पेस्ट झालेले आहेत. सिंपल. आता काय करायचं आहे, हा जो आपला वरचा जो इंकचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, हा व्हिडिओ कॉपी करायचा आहे. आता हा व्हिडिओ समोर येऊन लगेच पेस्ट करायचा आहे इथं. अशा प्रकारे बघा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे आणि हा अनहाईड करायचा आहे. बघा व्हिडिओ म्हणजे हा असा येईल इंकचा. सिम्पली ब्लेडिंगवरती यायचं आहे, इथं लाईटवरती मला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर इथं काय करायचं, ही जे व्हिडिओ आहे ते लगेच चिटकवून टाकायचे आहेत. इथं 18.22 सेकंदापाशी आणि 20.13 सेकंदापाशी. असं समोरचा एक फोटो सोडायचा आहे, हे समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, इथं येऊन पेस्ट करायचं आहे. एक्स्ट्राची लेंथ तुम्हाला जशा प्रकारे सांगितली तशी कट करून घ्यायची. एक फोटो सोडायचा, परत समोरच्या फोटोपाशी यायचं, परत व्हिडिओ पेस्ट करायचं, परत फोटो स्प्लिट करायचं आहे. सिंपल. तर अशा प्रकारे. तर आता काय करायचं आहे, हा जो आपला 2 नंबरचा व्हिडिओ होता खालचा, इथला कुठे गेला, इथला आहे हा व्हिडिओ कॉपी करायचा आहे आणि इथून डिलीट करायचं आहे. सिंपल. डिलीट केल्याच्यानंतर आता जितके काय आता राहिलेले मधले फोटो आहेत तर त्या मधल्या फोटोंच्या वरही हा इफेक्ट
पेस्ट करायचं आहे, म्हणजे व्हिडिओ पेस्ट करून द्यायचा आहे. सिम्पल. समजलं. लेंथ कायची कट करायची गरज नाही. सिम्पल. आता काय करायचं आहे, याला अनहाईड करून घ्यायचं आहे लगेच. आता इफेक्ट तर यांमध्ये ॲड करायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी यामध्ये इफेक्ट पेस्ट करून दिले आहे. हे बघा अशा प्रकारे. सिम्पल. काही सुद्धा अवघड नाही आहे. तर आता सिम्पल काय करायचं, मित्रांनो थोडं समोर यायचं आपल्याला. 2.18 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. वर आडव्या 3 डॉट आहे यावरती क्लिक करायचं आहे. इथे एक ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरियाचं, यावरती क्लिक करायचं आहे. कलर आणि फिलवरती यायचं आहे. कलर वाईट ठेवायचं आहे. बॅकला यायचं आहे. थोडं समोर येऊन अशा प्रकारे याला कट करायचं आहे. आता हा जो एक बॉक्स आहे थोडा छोटा करून घ्यायचा आहे. याला एक बीटच्या मध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे सिम्पल. यावरती क्लिक करायची. हीच लेअर आपल्याला कॉपी करायची. थोडं समोर यायचं 5.4 सेकंदापाशी. इथे येऊन पेस्ट करायची. परत समोरच्या बीटपाशी येऊन पेस्ट करायची. परत समोरच्या बीटपाशी येऊन पेस्ट करायची. लास्ट बीट असणार आहे बघा 12.24 सेकंद. तर इथपर्यंत येऊन आपल्याला पेस्ट करायचे. हा जो व्हाईट म्हणजे चमकणार आहे अशा प्रकारे, दुसरं काय नाही. आता याचं 0 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचं आहे. परत एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. परत वर आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. तर इथे एक ऑप्शन आहे ट्रेस टू कंपोजिशन एरियाचं, तर यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर खाली यायचं आहे बॉर्डर अँड शॅडोवरती. एक स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर इथं सिलेक्टेड ऑलरेडी ब्लॅक असेल, यावरती क्लिक करायचे. इथं व्हाईट ठेवायचं आहे. लेंथ काय करायची, एक 9 ते 10% ठेवून घ्या, अदरवाईज एक 13% ठेवून घ्या. आता काय करायचं, कलर अँड फिलवरती यायचं आहे. नो कलर सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि आपली जी बॉर्डर आहे, बॉर्डरची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर सिम्पल मित्रांनो, थोडा आपला व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण माहिती तुम्हाला प्रॉपर भेटलेली आहे. तर आता सिम्पल मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर आता काय करायचं, आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. बाकी व्हिडिओची क्वालिटी तुमच्याकडून सेट करा. तर 180 पिक्सल ठेवली तर छानच आहे, अदरवाईज 720 पिक्सल सुद्धा चांगलीच आहे. सिम्पल खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.